अगदी चिकन आणि मटनला लाजवेल अशी एकदम झणझणीत आणि तर्रीदार फणसाच्या भाजीची रेसिपी। खायला जितकी चविष्ट आणि लज्जतदार, बनवायला तितकीच सोपी। तर चला बघूया आपण मस्त अशी झणझणीत फणसाच्या भाजीची रेसिपी। नमस्कार, मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झणझणीत अगदी चिकन मटन मिसळेल अशा पद्धतीची फणसाची भाजी। तर खूप वेळेला शाकाहारी लोकांचा प्रॉब्लेम असतो की अशा चमचमीत गोष्टी आमच्यासाठी पण आणत जा। तर हो, मी तुमचं ऐकलेलं आहे आणि तुमच्यासाठी ही रेसिपी आणलेली आहे। इवन नॉनव्हेज खाणारे सुद्धा अगदी सगळंच विसरून जातील इतक्या भन्नाट चवीची अगदी टेस्टी अशी फणसाची भाजी कशी बनवली आहे चला बघूया। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स कमेंट बॉक्स मध्ये नक्की ड्रॉप करा। तर भाजीसाठी मी घेतलेला आहे इथे एक छोटासा फणस, याला कुयरी म्हणतात आणि फणसामध्ये जेव्हा गरे बनतात तेव्हा तुम्ही फणसाची भाजी म्हणू शकता। तर आपण आज बनवतो आहोत कुयरीची भाजी। तर याला असं छान आपण कट करून घ्यायचं चाकूने किंवा विळीने। कट करण्याआधी चाकूला किंवा विळीला मस्त तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं। फणस जर ताजा असेल म्हणजे नुकताच झाडावरून काढलेला तर हे कापायला थोडंफार सोपं जातं, नाहीतर खूप हार्ड जातं। आता इथे बघा मी साईडच्या कडा सालं सुद्धा काढून घेतलेली आहेत आणि मधला जो फणस आहे त्याचे असे पीसेस करून घेतलेले आहेत। आता काय करायचं, एक कुकर घ्यायचा, त्या कुकरला छान सगळीकडनं तेल लावून घ्यायचं, आतमध्ये संपूर्ण तेल लावून घ्यायचं, कारण आपण ह्याच्यामध्ये फणस उकडायला घालणार आहोत। तर तो फणस उकडताना त्याचा जो चीक आहे तो इथे लागू नये भांड्याला म्हणून, आणि साधारण अर्धा कुकर भरेल इतकं पाणी घालून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी घालते अर्धा चमचा मीठ आणि अगदी थोडीशी पाव चमचा होईल इतकी हळद। तर हळद आणि मिठाने फणसाला टेस्ट पण येते आणि त्याच्यातला चीक जो आहे तो जास्त चिकटत नाही। आता कुकरमध्ये सगळे फणसाचे पीसेस आपण काढून घेतलेले आहेत। फणसाचे पीसेस पूर्ण बुडले पाहिजेत इतपत आपण पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून याला मध्यम गॅसवरती एकच शिट्टी आणायची आहे। तर याला मस्त मी झाकण लावलेलं आहे, तोपर्यंत इकडे आपण मसाला करून घेऊया। 2 छोटे चमचे धने, 2 छोटे चमचे तीळ, 2 छोटे चमचे जीरा, 1.5 चमचा खसखस आणि थोडंसं खोबरं, साधारण 2 चमचे होईल इतकंच। हे सगळे इन्ग्रेडियंट चांगले भाजून घ्यायचे कोरडेच। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून लालसर होईपर्यंत आपण हे सगळं भाजून घेऊया। साधारण 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मसाल्यांचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। तर याला अजून थोडंसं आपण भाजून घेणार आहोत, याचा थोडासा लालसर कलर यायला पाहिजे आपल्याला। आता इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मसाले भाजले गेलेले आहेत। तर मी गॅस बंद करते आणि जेव्हा हे थंड होतील मसाले तेव्हा आपण हे बारीक करून घेणार आहोत। आता इथे मसाले थंड झाल्यानंतर मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे सगळं बारीक वाटून घ्यायचं, पाणी घालून छान पेस्ट करून घ्यायची। आता इकडे बघा आपला कुकर जो आहे तो थंड झालेला आहे आणि आतले पीसेस बघूया आपण व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। एका शिट्टीमध्ये हे व्यवस्थित शिजतात, खूप जास्त शिट्ट्या घेतल्या तर मग अगदी त्याचा कुस्करा होतो। तर ह्यातले पीसेस मी असे काढून घेतलेले आहेत। मी गरम गरम काढलेले आहेत, तुम्हाला जर झेपणार नसेल तर तुम्ही थंड केल्यानंतर काढून घ्या। आणि यातल्या काही पीसेस जे आहेत त्याचे मी मीडियम साईजच्या अजून छोटे पीसेस करत आहे आणि थोडे जे पीसेस उरतात अगदी 7-8 पीसेसचा मी छान असा खिमा करून घेणार आहे, अगदी बारीक करून घ्यायचा आहे मॅशरने। आता इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण मोठे किंवा मीडियम साईजचे पीसेस बनवलेले आहेत ते काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं लाल तिखट, अगदी अर्धा चमचा तुम्ही इथे लाल तिखट आणि हळद वापरू शकता, हे घालून चांगलं परतून घ्यायचं।
थोडक्यात आपण हे सगळं शॅलो फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून ह्या पीसेसना एक चव येईल. अशा पद्धतीने 2 मिनटं चांगलं फ्राय करून घेतलं की आपण याला काढून घेणार आहोत. हे असंही तुम्ही खाऊ शकता स्टार्टर म्हणून. आता सगळे पीसेस काढून घेतल्यानंतर बघा, त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये भरपूर सारी कढीपत्त्याची पानं आणि मोहरी टाकलेली आहे मी, आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चिरलेला आहे, उभा चिरून घ्यायचा आणि हा कांदा चांगला परतून घ्यायचा. साधारण 2-1 मिनटानंतर कांदा चांगला सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली की लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. मीडियम साईजचा 1 टोमॅटो पुरेसा आहे. आणि हे सगळं छान भाजून घ्यायचं. अगदी त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जाईपर्यंत आपण हे सगळं भाजून घेणार आहोत. इथेच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे चटणी किंवा मिक्स मसाला म्हणू शकता आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, कारण आपण मीठ गरे शिजवताना किंवा फणस शिजवताना पण घातलेलं आहे. याच्यामध्येच आपण जे वाटण बनवलेलं होतं ते काढून घेऊयात आणि हे सगळे मसाले चांगले 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहेत. ते परतून झाल्यानंतर आपण जे खिमासारखं किंवा जे मॅश केलेलं फणस होता तो घातलेला आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं. तर ही भाजीसुद्धा तुम्ही ह्या लेवलला अशीच खाऊ शकता, याला तुम्ही फणसाचा खिमा म्हणू शकता. तर आपण थोडीशी ग्रेव्ही बनवत आहोत, तर याच्यामध्ये मी घातलेलं आहे पाणी. तर जितकं पाणी तुम्हाला हवं असेल, जितकी थिक ग्रेव्ही हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. आणि पाण्याला चांगली उकळी आली की आपण जे फ्राय केलेले पीसेस आहेत ते सगळे याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याला साधारण 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून. तर झाकण लावून बघा 5 ते 6 मिनटं भाजी शिजलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढलेली आहे. ज्वारीची भाकरी असेल, नाचण्याची भाकरी असेल, इवन बाजरीची भाकरी असेल, कोणत्याही भाकरीसोबत, चपातीसोबत ही ग्रेव्ही किंवा हा रस्सा खूप टेस्टी लागतो. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अशी फणसाची भाजी नक्की ट्राय करा, 100% तुम्हाला आवडणारच आहे. त्याचबरोबर माझ्या बाकीच्या रेसिपीजसुद्धा बघायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.